ऑनलाईन आता मार्कमध्ये बिल ईमेलवर आलेली बिल इम्पोर्ट कशी करायची आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपला ईमेल आय डी येतो लॉग इन करून घ्यायचा गुगलला जीमेलला. ओके, जीमेलमध्ये ईमेल आय डी आपला लॉग इन करून घ्यायचा. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण बघूया. मेलवरचं एक बिल डाउनलोड करा मॅडम. कोणत्या सप्लायरचा आलाय तो, कोणत्या डिस्ट्रीब्युटरचा आलाय बिल? बिल डाउनलोड करा. CSV फाईल मध्ये आहे ना, CSV किंवा एक्सेल फाईल लागेल आपल्याला. हे नाही चालणार. हे नाही चालणार. हा, टेक्स्ट मध्ये नाही चालणार. एक्सेल किंवा CSV हे लास्ट वाला बघा, लास्ट हे PDF आहे. बट एक्सटेन्शन दिसतं बघा आपल्याला खाली .csv आहे बघा, .csv लास्टला. ते म्हणतात हे लास्टचं बिल आहे ना, त्याला नाव आहे बघा, हे बघा .csv. ते नाही हो. हॅलो मॅडम, थांबा जरा, माऊस सोडा सांगतो मी तुम्हाला. हे बघा, हे तुम्हाला 3 बिल आले आहेत बघा एकच ह्याच्यामध्ये, पण वेगवेगळ्या 3 फॉर्मॅट आहे. हा टेक्स्ट फॉर्मॅट आहे. खाली बघितलात ना लास्टला तर .txt दिसतंय, ह्याला PDF दिसतंय, ह्याला CSV दिसतंय बघा. ओके, CSV फाईल आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके, एक मिनिट. CSV फाईल इथे डाउनलोड झाली बघ. ही आता डायरेक्ट फोल्डर मध्ये ओपन होईल तुमच्या. ही बघा, ही CSV फाईल इथे डाउनलोड मध्ये डाउनलोड करून घ्यायची. ओके, एक मिनिट. आता याची आता एका बिलाची मेथड आपण सेट करून घेऊया. हे बिल हार्ड कॉपी ओपन करा. तुमच्या इथे बिल आलंय ना यांचं तुमच्याकडे? आले. ओके, ती हातामध्ये आहे तुमच्या? आता नाहीये. आता लागणार होती. जरा कॉलम चेक करा. असं मोठं बिल नाही, जरा 4-5 प्रोडक्ट असलेलं एखादं. आणि ते बिल एक मिनिट, दुसरं घेऊया जरा जास्त प्रोडक्ट असलेलं म्हणजे. आणि ते बिल ओपन करा जरा तुमच्याकडे. घेते. कालचं घ्या. काल तारीख किती होती? 27. किती हवे? कधीच्या तारखेचं? हा बोला. 27 घ्या. 27. हे बघा, हे चालेल. हे आहे बघा मोठं. हो घ्या चालेल. ओके, हे बिल जरा तुमच्या हातात घ्या जरा, त्याची कॉपी, हार्ड कॉपी प्रिंट. किती पैसे? 46 रुपये. 12-24 आहे ना? ओके, हे बिल ओपन करून घ्यायचं, सगळे कॉलम सेट करून. हा बोला मॅडम. घेतलं. हेच आहे ना बिल नंबर? हाच आहे ना? हो तोच आहे. ओके, 1980. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये प्रोडक्टचं नावचा कॉलम कोणता आहे याच्यामध्ये? C आहे का D आहे? C नंबरचा. ओके, ठीक आहे. ओके मॅडम, आता इथे काय करायचंय, कॉलम सगळे बघून घ्यायचं, कॉलमचं नाव कोणत्यामध्ये आहे वगैरे. त्यानंतर इथे मेथड एक बनवावी लागते फक्त वन टाइम मध्ये. मेथड बनवण्यासाठी आपल्याला इथे जावं लागतं. एक मिनिट. मेथड ही वन टाइम मध्येच बनवावी लागते. ओके, मेथड एकदा बनवून ठेवले. मेथड म्हणजे का, कॉलम सेट करणे. त्यासाठी मास्टर मध्ये जायचं. मास्टर मध्ये ऍडव्हान्स सेटअप, त्याच्यामध्ये इथे ऍडव्हान्स फीचर मध्ये परचेस इम्पोर्ट. ओके, इथे मेथडला जायचं. ओके, इथे मी 1 नंबर टाकतो. इथे डेटा फ्रॉम लाईन या ऑप्शन मध्ये आपल्याला काय टाकावं लागतं, आपला जो एक्सेल मध्ये डेटा आहे तो 1 नंबर पासून स्टार्ट होतो. 1 नंबर पासून आपण 1 नंबर ठेवूया. म्हणजे डेटा ही आपले ते 1 नंबर पासून स्टार्ट होते. डेटा फ्रॉम 1 जाईल. इथे Ctrl+W किंवा एंटर मारा. त्यानंतर आयटम नेम, एंटर मला आयटम नेम लिस्ट येईल. इथे आयटम नेम म्हणून सर्च करायचं. आयटम नेम आपल्या इथे कॉलम टाकायचा, C कॉलम मध्ये आहे. ओके,
त्याच्यानंतर पुढचा कॉलम आहे आपला ओके, जी कॉलम आपली क्वांटिटी आहे ना. ओके, इथे किती आहे जी कॉलम. ओके, त्याच्यानंतर फ्रीचा कॉलम तुमचा एच असणार. एच आहे तो तुमचा फ्रीचा कॉलम असेल. फ्री एच. त्यानंतर पुढचा कॉलम कोणता आहे? हॅलो, हा रेड कॉलम आहे. हा रेड कॉलम आहे. नंतर आहे MRP आय ना. हा MRP हो. आय MRP जे रेड. हो आणि हा रेड होय. नंतर हा बॅच एक्सपायरी. होय होय. ओके ओके, याप्रमाणे आपण आता कन्फर्म केले. आय आहे हा MRP चा IJKL आय MRP आहे. मग इथे सॉफ्टवेअर मध्ये यायचं, पुन्हा इथे MRP सर्च करायचं. एंटर मारले की लिस्ट येते MRP. MRP आहे आय कॉलमला. ओके, नंतर जे कॉलमला आहे आपला परचेस रेट. इथे रेट सर्च करायचं. परचेस रेट साठी ही आयटम रेट म्हणजे पी रेट इथे दिसतंय बघा, पी रेट हे घ्यायचं जे. नंतर आहे बॅच. हे बघा, के ला बॅच आहेत आपले आणि एल ला एक्सपायरी डेट आहे. के ला बॅच. इथे एंटर मारला BATCH बॅच आयटम बॅच के. एक्सपायरी डेट. तर एक्सपायरी डेटचे फॉर्मॅट वेगवेगळे आहेत बघा. इथे ज्या फॉर्मॅट मध्ये आहे इथे बघा डेट मंथ इयर या फॉर्मॅट मध्ये आहे. तसंच सॉफ्टवेअर मध्ये पण तोच फॉर्मॅट घ्यायचा आहे बघा, डेट मंथ इयर बस. KL. ओके, नेम क्वांटिटी फ्री MRP परचेस रेट बॅच एक्सपायरी. ओके, त्याच्यानंतर आपण डेट आणि बिल डेट वगैरे मॅन्युअल टाकणार. याचा जो कॉलम आहे तो 2 नंबर पासून सेट केला तर बरं होईल. ते मी सांगतो तुम्हाला एकदा. ओके, बाकी तर काय घ्यायची गरज नाही. एक आपण बिल क्लोज करून टाकूया. ओके ओके, याप्रमाणे आता हे क्लोज करूया आपण. बाकी आपण मेथड सेट करून घेतलेले आहे. एस्केप करून बाहेर या. एकदा एंटर मारतो आणि इथे बघा, ही जे आपण 1 नंबर टाकला इथे जे आपण 2 करूया, कारण डेट वगैरे आपण मॅन्युअल टाकणार. कंट्रोल W करूया. ओके, बस मेथड आपले सेट केलेले आहे. ह्याप्रमाणे सगळे फक्त कॉलम सेट करायची. आयटम नेम कोणत्या कॉलमला आहे, क्वांटिटी कोणत्या कॉलमला आहे. ओके, ह्याच इथे कमांड इथे सेट केलं पाहिजे कॉलम वाईज. ओके, त्याप्रमाणे डेटा तुमचा रिसिव्ह होणार सॉफ्टवेअर मध्ये ऑटोमॅटिक. ओके, आता सॉफ्टवेअर मध्ये बिल इम्पोर्ट कुठून करायचं आहे आपण स्टेप बाय स्टेप बघूया. ओके, इम्पोर्ट कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. हो हो सांगा ना. हा, ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रान्झॅक्शन. थांबा एक मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. ओके. काय करायचंय तुम्हाला, इथे ट्रान्झॅक्शन मध्ये यायचं. ट्रान्झॅक्शन मधून ट्रान्झॅक्शन इम्पोर्ट ला क्लिक करायची. ओके ओके, एक मिनिट मी त्याला कॉन्फिगर बघते. काय म्हणता? एक मिनिट रेकॉर्डिंग सुरू करते. नाही, हे रेकॉर्ड होते माझ्याकडे. मी रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला लगेच. हा काय? हो हो. ओके, त्याच्यानंतर हे बघा, ट्रान्झॅक्शन शेवटचा ऑप्शन घ्यायचा एक्सेल CSV. ओके, त्याच्यानंतर इथे एंटर, इथे यायचं फाईल इम्पोर्टला. इथे एंटर मारलात किंवा नो म्हटलात की इथे तुम्हाला फाईल सिलेक्शनला विचारणार. ओके, तिथे डाउनलोड मध्ये आपण जी मेल वरनं डाउनलोड करतो ना, तिथे डाउनलोड्स या ऑप्शन मध्ये डाउनलोड्स होतात आपली. ओके, ते आता बिल नंबर काय सांगा, किती होता बिल नंबर? तो हातातलं बिल होतं ते 198042. ओके, मग इथे तुम्ही शेवटचे 2 डिजिट जरी टाईप केला तरी इथे सर्च येणार 198042. ओके, इथे टिक मार्क सिलेक्ट करायचं इथे आणि इथे सिलेक्ट बटनला क्लिक करायचं.
बस इथे एंटर मारायचं, इथे परचेसेस ठेवायचं, इथे होलसेल, इथे बिल, इथे होल्ड परचेसला फक्त नो करायचं ऑन यस असेल तर, बाकी एंटर एंटर मारत यायचं. ओके, आणि इथे आहे ते ऑल ठेवायचं, ऑल प्रोडक्ट. ओके, आणि एकदा ही सेटिंग केली की बाय डिफॉल्ट तीच राहते. बस एंटर मारायचा, ऍक्सेप्ट करायचा. इथे लोकलच घ्यायचं. ओके, आपल्या महाराष्ट्राचं बिल असेल तर लोकलच येईल, गोवा साईडचं असेल, अदर स्टेटचं असेल तर सेंट्रल येईल. आता हे आपलं लोकलच आहे ना, इकडचं महाराष्ट्रातलंच. होय. हा, मग इथे लोकलच ठेवायचं. नंतर इथे कोणत्या पार्टीचं बिल आहे मॅडम ते? अनुप. अनूप. याच्यामध्ये हेच आहे का? हीच होय. आहे. ओके. जर ह्याच्यामध्ये जर आपली पार्टीचा लेजर नसेल तर F2 मारून नवीन बनवू पण शकतो इथल्या इथे. F2 मारून नसेल तर सन्ड्री क्रेडिटर सप्लायर मध्ये बनवायचं त्याचं लेजर. ओके, एंटर मारलं की इथे बनवू शकता. ऑलरेडी आपल्या ह्याच्यामध्ये आहे. एक मिनिट, अनुप मेडिकेअर हेच आहे ना ते? ओके, त्याला एंटर मारायचा. इथे आता तुम्हाला तुमचे प्रोडक्ट्स मॅप करावे लागणार. इथे बघा, हे बाय डिफॉल्ट सॉफ्टवेअरने सेट केले. हे प्रोडक्ट नाही आहेत का, नवीन आहेत का सगळे? ओके, एंटर मारा. आता आता ह्याच्यामधला कोणता आहे तो? ओके, एंटर मारा. बस मॅप होत जातील ते. एंटर मारा आणि त्याला त्याला मॅप करता तो प्रोडक्ट. फक्त कोणता ग्रॅम वाला आहे तो येस करा तिथे. परफेक्ट चेक करा मॅडम. जो इथे तुम्ही मॅप कराल त्या प्रोडक्ट मध्ये त्याचा स्टॉक अपडेट होणार आहे. त्यामुळे हे करताना बरोबर कधी कधी ह्याचे ML मध्ये, ग्रामेज मध्ये किंवा तुमचं MG मध्ये फरक असतो. ते प्रॉपर तेच प्रोडक्ट घ्यायचे. आणि सगळ्यांना GST वगैरे लावलेला आहे ना प्रॉपर? ओके, नाही तर तो परत तुम्हाला एंटर मारताना तुम्ही इथे दिसतो बघा खाली तुम्हाला GST ह्या स्क्रीनवर 12 लावलेला. हा बघा इथे दिसतो मॅडम. कोणता प्रोडक्ट आहे तो आताचा? एकदा एस्केप करा, एकदा एस्केप करा. सिलेक्ट करताना GST बोला, एकदा एस्केप करा. हा, वरती आहे त्या प्रोडक्ट वर, इथे दिसेल बघा नाव. तोच प्रोडक्ट सिलेक्ट येईल तिथे नाव. एंटर मारा. त्याला 12% आहे ना GST. हा बघा खाली दिसतोय इथे. हाच आहे का 75M वाला? ओके, मारा एंटर आणि सेट करा सगळे प्रोडक्ट. याप्रमाणे सगळे प्रोडक्ट डावीकडचे प्रोडक्ट आहेत ते त्या एक्सेलच्या बिलामधले आहेत, आणि हे एंटर मारल्यावर येतात ते आपल्या सॉफ्टवेअर मधले आहेत. तीच नाव मॅडम तिथे बरोबर सेट करायची. लक्षात येत आहे तुमच्या? हा हा हा, डावीकडचे प्रोडक्ट आपल्या एक्सेलच्या बिल मधले आहेत, CSV फाईल मधले. आणि ही लिस्ट येते, ही आपल्या सॉफ्टवेअरची लिस्ट आहे. हो, खालचे प्रोडक्ट बरोबर मॅप, ऑटो मॅप झाले ते बरोबर आहे, ते पण चेक कर, सेम आहेत का? बरोबर ना? एकदा वरती अप एरो एकदा क्रॉस चेक करा, सगळे प्रोडक्ट सेम आहेत का मॅडम, एकदा चेक करा. नाहीतर इथे जर चुकलं मॅप व्हायला तर प्रोडक्टचा स्टॉक दुसऱ्या स्टॉकला अपडेट होणार, जो तुम्ही इकडे राईट साईडला सिलेक्ट केला ते. त्याच्यामुळे जर चुकलं तर मग तुम्ही म्हणणं स्टॉक दिसत नाही, पण ऍक्च्युअली कुठे ते गेलेला असणार. म्हणजे तेवढ्याच MG चे प्रॉपर सेट झाले का चेक करा फक्त. ओके, हे सेट करून झाल्यानंतर एकदा एस्केप बटन दाबायचं. इथे सेव्ह चेंजेसला येस म्हणायचं. ओके, ऍक्सेप्टला एंटर मारा. हो, वेट करा. एक मिनिट. हॅलो मॅडम, आता इम्पोर्ट करा बिल. ट्रान्झॅक्शन मध्ये सेम शेवटचा ऑप्शन घ्यायचा. ओके, एंटर एंटर मारा द्या. बिल ऑलरेडी आपण हे केलं. एंटर मारा एकदा. इथे नो यस आहे, तिथे नो म्हणा सांगतो. पुन्हा एकदा सिलेक्ट करा तुम्ही. ओके, इथे डिरेक्टरीला क्लिक करा आणि डाउनलोड मध्ये. हो, बरोबर आहे. तिथे डिरेक्टरीला क्लिक करा की नो म्हटलं की हा विंडो येणार इथे. इथे डिरेक्टरीला क्लिक करा. ओ, डिरेक्टरीला क्लिक करा मॅडम. वरती ऑप्शन आहे बघा.
तिथे डाउनलोड ऑप्शन घ्या, वरती या स्क्रोल करत. डाउनलोडला क्लिक करा, ओके करा तिथे. ओके, तिथे सर्च मध्ये सर्च करा बिल नंबर. हा इथे शेवटचे 2-3 डिजिट सर्च केले ते चालतात. ओके, तिला सिलेक्ट करा. हे क्लिक करा त्याच्यावर अगोदर बिलावर. हा, आणि सिलेक्ट बटनला क्लिक करा. सिलेक्ट खाली सिलेक्ट आहे बघा. हा, एंटर एंटर मारा द्या. एंटर एंटर मारा द्या. बाकी ऍज इट इज सेम ठेवायचं. एंटर मारा, ऍक्सेप्ट करा. इथे लोकल, इथे पार्टी घ्या, कोण कस्टमर आहे तुमचा तो. ओके, एंटर. ओके, ऑलरेडी मॅप केले त्यामुळे ऑटोमॅटिक आले बघा सगळे. नसेल तर मगासारखे मॅप करायचे. ओके, आता एस्केप बटन दाबा. येस म्हणा, येस. ऍक्सेप्ट. ओके, इथे ऑटोमॅटिक आले बघा. इथे बिल नंबर टाका, इनवॉइस नंबर तुमचा. ओके, डेट टाका, कधीचे तारखेचं बिल होतं ते. बस, ही विंडो एस्केप करा. बॅच नंबर, MRP. ही विंडो एस्केप करा. हा, करते इथे. ओके, इथे बघा हे सगळं तुमचं इम्पोर्ट झालंय बघा, ऑटोमॅटिक बिल, प्रोडक्ट वगैरे. इनवॉइस व्हॅल्यू चेक करा, बरोबर आले काय. 5780 ओके. आले ना. बस, एंटर एंटर मारत द्या. डिस्काउंट वगैरे ऑटोमॅटिक लेस होईल तुमचं. एंटर एंटर मारत द्या. सेव्ह करा. बस, झालं इम्पोर्ट. ओके करा. ओके, आता जाऊन बघा, चेक स्टॉक चेक करा तुमचे बरोबर बॅच अपडेट झालेत काय स्टॉक प्रमाणे. स्टॉक स्टेटसला किंवा आणि काय करा माहित आहे, तुमचं बिल फक्त इम्पोर्ट करताना जे प्रोडक्ट फक्त परफेक्ट फक्त मॅप करा मॅडम, बाकी बरोबर इम्पोर्ट होणार तुमचं. ठीक आहे, चालेल. हा, ओके. आणि हा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करून पाठवतो थोड्या वेळाने. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके मॅडम, ठीक आहे. हा.